1976ला नगरपालिकेची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर नगरपालिकेचा कारभार पहिल्या ब्रिटिशांनी याची स्थापना केलेली आहे. नंतर 1974ला पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष जयेश वेळकर या नगरपालिकेवर नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आणि त्याच्यानंतर अनेक नगराध्यक्ष या नगरपालिकेमध्ये येऊन गेले. अनेक सदस्यांनी या नगरपालिकेचा कारभार केलेला आहे आणि आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतोय की आता मी नगराध्यक्ष म्हणून समीरजी तुरेकर उपनगराध्यक्ष आहेत, गारवे साहेब मुख्याधिकारी आहेत आणि आमची जी 32 जणांची टीम आहे, आम्ही सगळेजण भाग्यवान आहोत हे सांगायला आनंद याच्यासाठी वाटतो की रत्नागिरी नगर परिषदेला आता 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि हा 150 वर्ष पूर्ण होण्याचा आनंदोत्सव साजरा करण्याचं भाग्य आम्हाला सगळ्यांना लाभलेलं आहे आणि या निमित्तानं वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवणार आहोत. हा विषय असा आहे की एक दिवस नुसता स्थापना दिवस साजरा करून जमणार नाहीये, तर 150 वर्षाचा इतिहास आपल्या नगरपालिकेचा आहे आणि त्या दृष्टीने कार्यक्रमही तसाच झाला पाहिजे. त्यामुळे ह्या वर्षभर आम्ही हा कार्यक्रम राबवणार आहोत. एक चांगल्या प्रकारे सप्ताह साजरा करणार आहोत आणि यामध्ये विविध सामाजिक उपक्रम यामध्ये आम्ही राबवणार आहोत. रत्नागिरीचा सांस्कृतिक इतिहास आहे तो सुद्धा सगळ्यांना समजला पाहिजे, या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम रत्नागिरी नगर परिषदेमार्फत राबवले जाणार आहेत आणि त्याची सुरुवात आम्ही आजपासून करणार आहोत आणि गेले पूर्ण वर्षभर हे उपक्रम आमचे चालू राहणार आहेत. ते कशा पद्धतीने चालू राहतील याची माहिती तुम्हाला आम्ही या पद्धतीच्या माध्यमातून देतो. प्लास्टिक बंदी, रिड्यूस, रियूज, रिसायकल ही जी आपली सर्कल आहे याच्या मार्फतच आपण आताचं जे प्लास्टिकचं प्रदूषण आहे ते कमी करू शकतो. कारण प्लास्टिक बंदी करणं म्हणजे कोणाची तरी गैरसोय करणं हा त्याच्या मागचा हेतू नाही. तर प्लास्टिक हे बायोडिग्रेडेबल नाहीये, ते अनेक वर्ष आपल्या पर्यावरणात राहतं. लोकांना प्लास्टिकची जी सवय लागलेली आहे, आपल्या नागरिकांमध्ये प्लास्टिक वापरण्याबद्दल जो एक कायमचा त्यांचा जो अट्टहास असतो तो कमी करून निसर्गावर येणारा जास्तीत जास्त तणाव कमी करणे. आपल्या शहरात किंवा आजूबाजूला अनेकदा असं लक्षात येतं की काही गुरं हे प्लास्टिक खातात किंवा संबंधित प्रकार होतात. आज आपण नगरपालिकेने किती जरी ठरवलं तरी एवढ्या मोठ्या क्षेत्रात एवढ्या लिमिटेड रिसोर्सेसमध्ये ह्या संपूर्ण गोष्टी टाळणं शक्य नसतं. त्यामुळे नागरिकांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात प्लास्टिकचा वापर कमी करण्याबाबत किंवा बंद करण्याबाबत नगरपालिका जनजागृती करण्यासाठी हा सगळा प्रयत्न करते. पर्टिक्युलर आठवडा 2 आठवडे आपण कारवाई केली, त्याच्यानंतर ती बंद केली तर साहजिकच काही ठिकाणी परत ती वापरण्याची प्रवृत्ती लोकांमध्ये आपोआप वाढवू शकते. आता प्लास्टिक बंदीमध्ये ह्यापूर्वी कदाचित दंड हे कमी प्रमाणात लागले असतील, म्हणजे सरकारी निकष त्याच्यानुसार पहिल्या ह्याच्यासाठी 5,000 रुपयाचा दंड, दुसऱ्यासाठी 10,000, तिसऱ्यासाठी 15,000 आणि नंतर कारावासाची शिक्षा इथपर्यंत सरकारने त्या संबंधित कायदे कडक केलेले आहेत. तर त्याचं प्रभावी अंमलबजावणी करण्याची नगरपालिका ग्वाही देते, जेणेकरून जास्तीत जास्त प्रमाणात प्लास्टिक बंदीसाठी लोक सहकार्य करतात. शनिवार आणि मंगळवार आपण आठवडा बाजार भरतो. या ठिकाणी आता तुम्ही आपल्या सौरभ मशीनच्या वॉर्डमध्ये कापडी पिशव्यांचं मशीनचं अनावरण झालं, तर तशा स्वरूपाचं मशीन तुम्ही शनिवार बाजार असेल का मंगळवार बाजार ते लावणार का, म्हणजे लोकांना तिथून जनजागृती करणार का? सर्व जनतेसाठीच आपण कापडी पिशव्या प्रत्येक वॉर्ड निहाय कापडी पिशवीचं वाटपच केलं जाईल. त्यामुळे बाजारात जाणाऱ्या माणसाकडे ही कापडी पिशवी नगरपालिकेची असणारच, याचं नियोजन आपण लवकरात लवकर करतो.